आमदार समीर कुन्नावार व त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या ईश्वरीय कार्यक्रमात मगा निमंत्रण देऊन आपल्या सर्वांचं दर्शन घेत रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्याचं सौभाग्य मला प्राप्त करून दिलं, याबद्दल मी समीर कुन्नावार यांना धन्यवाद देतो। आणि या परिवर्तनाचे कप्तान कर्णधार म्हणून समीर भाऊ कुन्नावार या ठिकाणी लोकांच्या वेदना, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या आमदार निधीतून 7 ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण करतात। मी निश्चितपणे सांगेल की समीर भाऊ तुमचं काम हे कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे। इतर लोकांनी आपल्या या कामापासून काही मंत्र घ्यावा असं काम आहे। आज आपण या 7 ॲम्ब्युलन्स लोकार्पित करत असताना मी हृदयापासून मनापासून तुम्हाला शुभकामना देतो, तुमच्या मतदारसंघाच्या विकासालाही शुभकामना देतो। या मंचावर उपस्थित या विभागाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष व कार्यसम्राट आमदार श्री समीर कुन्नावार जी, या नगराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रेम बसंतानी जी, जिल्हा परिषदचे आदरणीय सभापती चंदन खेड़े जी, सिंधी रेल्वेच्या नगराध्यक्षका तुमानेताई, भाजपा प्रदेश सचिव राजेश बकानी जी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री मडावी जी, जिल्हा महामंत्री श्री किशोर भाऊ जी, कोषाध्यक्ष भूपेंद्रजी शहाणे, सभापती आंबटकरताई, समुद्रपूर पंचायत समिती सभापती सुरेखाताई, माजी नगरपालिका अध्यक्ष गजानन राऊत, आरपीआयचे अध्यक्ष श्री शंकरराव मुंजेवार, श्री आकाशजी पोहाने, श्री संजयजी डेहने, इथं उपस्थित सर्व आदरणीय लोकप्रतिनिधी, उपस्थित पत्रकार बांधव, सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी व सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आमदार समीर कुन्नावार व त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या ईश्वरीय कार्यक्रमात मगा निमंत्रण देऊन आपल्या सर्वांचं दर्शन घेत रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्याचं सौभाग्य मला प्राप्त करून दिलं, याबद्दल मी समीर कुन्नावार यांना धन्यवाद देतो। खरं तर अनेक महिन्यानंतर, नव्हे वर्षानंतर हिंगणघाटमध्ये येण्याचा योग आला। इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने, ज्या स्नेहाने तुम्ही माझं स्वागत केलं, तुमच्या चेहऱ्यावर जे स्नेहाचे भाव मी बघत होतो, तुम्हा सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो की जेव्हा एक गुच्छ खाली ठेवत होतो तेव्हा एका सेकंदात दुसरा गुच्छ कोणीतरी देत होता। मनात विचार केला की हिंगणघाटचा परिचय कापड मिलच्या माध्यमातून होता, कापसाच्या बाजाराच्या माध्यमातून होता, आता कदाचित फुलांचा बाजार इथं निश्चितपणे शेतकऱ्यांच्या परिश्रमातून इथं निर्माण झाला असावा। इतक्या फुलगुच्छांनी तुम्ही माझं स्वागत केलं। मीही जसे ते गुच्छ टवटवीत होते तसंच तुमचंही जीवन आनंददायी टवटवीत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरं तर जगामध्ये, या देशामध्ये 700 पेक्षा जास्त जिल्हे आहेत। प्रत्येक जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे। एखादा जिल्हा उद्योगासाठी प्रसिद्ध असेल, एखादा जिल्हा हा माइन्ससाठी प्रसिद्ध असेल,
पण या देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जी जी काही प्रसिद्धी असेल त्यापेक्षा वर्धा जिल्हा हा जास्त महत्त्वपूर्ण आहे. आणि वर्धा जिल्हा जास्त महत्त्वपूर्ण असण्याचं एक मात्र कारण आहे की याच वर्धा जिल्ह्यातून देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईचा अंगार सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत फुगवला. क्विट इंडिया चले जाओ ही 1942 9 ऑगस्टच्या क्रांतीचं नियोजन याच वर्धा जिल्ह्यात झालं. पण सोबत महात्मा गांधींचं ते प्रसिद्ध वाक्य होतं कि सबसे बड़ा धर्म कौन सा है, तो सेवा ही सबसे बड़ा धर्म है, इससे बड़ा कोई धर्म नहीं हो सकता. आणि त्या आधारावर या हिंगणघाटमध्ये एक विधानसभा सदस्य या कोरोना महामारीच्या संकटामध्ये असणाऱ्या समस्या, त्या उणीवा, जनतेचा आक्रोश, सामान्यांचे प्रश्न हा संयमाने ऐकतो. एक आमदार म्हणून पुढची निवडणूक तर ऑक्टोबर 2024 मध्ये होणार आहे. मी आज कोणतंही कार्य केलं नाही, काम केलं नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर मग आपल्याला माहिती आहे जरी इथं दारूबंदी असेल तरी अनेक वर्ष तुम्ही आम्ही निवडणुका बघितल्या. एक पाव दटाव गरिबी हटाव, एक नारा द्यायचा, निवडणुका जिंकायच्या, हे सूत्र अनेक वर्ष बघितलं. पण गेल्या काही वर्षामध्ये त्यामध्ये परिवर्तन झालं. आणि या परिवर्तनाचे कप्तान, कर्णधार म्हणून समीर भाऊ कुन्नावार या ठिकाणी लोकांच्या वेदना, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या आमदार निधीतून 7 ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण करतात. मी सर्वप्रथम रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने ज्या ॲम्ब्युलन्स त्यांनी ग्रामीण रुग्णालय व 5 PSCला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्यात, त्या सर्व ॲम्ब्युलन्सचं, त्या सर्व रुग्णवाहिकेचं अधिकृत लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो. आणि या लोकार्पणाच्या सोबत मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ही एक 3 टप्परची गाडी नाही, तर ही एक जीवनदान देणारी एक संजीवनी ठरो. आणि त्यासाठी ईश्वरा एक तर कोणत्याही रुग्णाला ॲम्ब्युलन्स मध्ये जाण्याची वेळ येऊ देऊ नको, आणि आलीच तर त्याचे प्राण वाचवण्याचा आशीर्वाद या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून या रुग्णवाहिका चालवणाऱ्या वाहकाला व या रुग्णवाहिकेचं नियंत्रण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तू दे, अशी मी प्रार्थना करतो. खरं तर समीर कुन्नावारांच्या कामाचं मी कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. कारण जेव्हा मी विधानसभेत या मतदारसंघाचे प्रश्न सुटावेत, सामान्य जनतेच्या समस्या सुटाव्यात, यासाठी ज्या पोट तिडकीने ते काम करतात, कधी कधी वाटतं की खरी लोकशाही आणि लोकशाहीची सुंदरता ही आहे की सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये अंधार दूर व्हावा आणि माझ्या माध्यमातून त्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण होण्यासाठी कार्य करणं हाच खरा आमदार असतो. आणि समीर कुन्नावाराच्या रूपामध्ये मी तो आमदार बघतोय जो सर्वसामान्याचं दुःख दूर व्हावं आणि त्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण हो. कोण व्यक्ती किती वर्ष आमदार राहिलाय महत्वाचं नाहीये. त्या आनंद चित्रपटात का तो डायलॉग राजेश खन्नाचा मला नेहमी आवडायचा कि बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, जिंदगी लंबी नहीं. आपण किती वर्ष आमदार आहोत हे महत्वाचं नाही, पण मी हे निश्चितपणे सांगू शकतो, मला हे सांगण्याचा अधिकार आहे, कारण मी 6वं टर्म आमदार आहे. 6 टर्म जनतेनी जात पात धर्म वजन रंग वय उंची न पाहता मग निवडून दिलं. म्हणजे मतदारांनी हे नाही सांगितलं ये मेरे जात काय, ये मेरे धर्म काय,
इसकी हाइट मेरे बराबर की है, इसका रंग मेरे जैसा दिखता है, इसलिए मैं वोट देता हूं. नाही, 6 टर्म मी आमदार आहे. पण समीर भाऊ, तुमचं काम तर मला वाटतं की माझ्यापेक्षाही अजून जास्त चांगलं आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या मार्गातून निघाला आहात, ज्या सेवाभावी वृत्तीने निघाला आहात, निवडणुका कधी येऊ द्या. जसं आपल्या धर्मामध्ये 8 चिरंजीव सांगितले आहे, तसे काही आमदार सुद्धा चिरंजीव असतात. तुम्हीही त्या चिरंजीव आमदारापैकी एक राहाल असा विश्वासही मला आज व्यक्त करताना आनंद होतोय. हे खरं आहे की तुम्ही परवा जेव्हा मला निमंत्रण दिलं तेव्हा मी एका क्षणात स्वीकारलं. एका क्षणात यासाठी नाही स्वीकारलं की मी रिकामा आहे. मी यासाठी स्वीकारलं की आज अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे, अशा सेवाभावी वृत्तीची आवश्यकता आहे. कधीतरी लहानपणी मी हे ऐकलं, जे तुम्हीही ऐकलं, की खाली हात आए है खाली हात जाना है. पण जेव्हा या 1.5 वर्षामध्ये या कोरोना महामारीमध्ये आपण स्वतःशी स्वतः संवाद करू लागलो, अनेक पुस्तकं वाचण्याचा योग आला, तेव्हा मग लक्षात आलं कि हे खरं नहीं है कि हम खाली हाथ आए थे, खाली हाथ जाना है. अतिशय खोटा है. शरीर खाली हाथ आया है, इंसान का बदन शरीर ये खाली हाथ आया और खाली हाथ जाएगा. आत्मा खाली हाथ नहीं आया है और खाली हाथ नहीं जाएगा. आत्मा पिछले जन्म के कर्म और संस्कार साथ में लेके आया है. और जब हम ये देह को छोड़ देंगे, शरीर को छोड़ देंगे, तो इस जन्म के कर्म और संस्कार ये अगले जन्म में ले जाएंगे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा निश्चितपणे समीर भाऊ, तुम्ही आज जे ॲम्ब्युलन्स देताय हा कर्माचा आणि संस्काराचा भाग आहे. हे कर्म आणि संस्कार आपण पुढच्या जन्मात सुद्धा घेऊन जातो, कारण यापेक्षा दुसरा कोणताही पुण्याचा मोठा मार्ग असू शकत नाही. 84 लक्ष योनीमध्ये श्रेष्ठ योनी मनुष्य यासाठी मानली नाही की 2 हात आहे, 2 पाय आहे, 1 मेंदू आहे. ती यासाठी मानली की जगातला कितीही शक्तिशाली प्राणी असेल, कितीही शक्तिशाली, हे खरं आहे की वाघ, मी वनमंत्री होतो, हा शक्तिशाली प्राणी आहे, मनुष्यापेक्षा शक्तिशाली आहे. म्हणजे कितीही आपण म्हणत असलो की मी शक्तिशाली आहे, जिम मध्ये 4 तास देतो, पण वाघासोबत कुस्ती ठेवा म्हणजे लक्षात येईल की शक्तिशाली कोण आहे. पण तरीही मनुष्य योनी श्रेष्ठ यासाठी मानल्या गेली की एक वाघ हा दुसऱ्या वाघाच्या दुःखामध्ये मदत करू शकत नाही. दुसऱ्या वाघाला जखम झाली तर एक वाघ दुसऱ्या वाघाच्या त्या जखमेला पट्टी लावू शकत नाही. एकमात्र मनुष्य आहे, एकमात्र ही श्रेष्ठ योनी आहे की जिथं दुसऱ्याच्या दुःख आणि वेदना कमी करण्यासाठी आपण योगदान देऊ शकतो, कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो, सहकार्याचा हात पुढे करू शकतो, मदत करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभं राहू शकतो. कारण हाच एक जन्म आहे ज्या जन्मामध्ये सर्वात सर्वात जास्त पुढच्या जन्माचं पुण्याचं धन कमवण्याचा हा एकच 84 लक्ष योनीपैकी एकच संधी आहे आणि ती म्हणजे मनुष्य योनी. आणि आज कोरोनाच्या या महामारीत ही आवश्यकता आहे. समीर भाऊनी सांगितलं ते खरं आहे, मी त्याचा साक्षीदार आहे की एखाद्या कोरोना रुग्णाला पैसे कितीही असेल बेड मिळत नव्हतं. म्हणजे एका घटनेचा तर मी स्वतः साक्षीदार आहे की आमच्या जिल्ह्याचा एक काँग्रेसचा नेता, म्हणजे ज्यांनी प्रत्येक निवडणुकीत माझा विरोध केला, माझ्या विरुद्ध मतदान केलं, कुटुंबासहित हैदराबादला होते, श्रीमंत होते, कुटुंबासहित हैदराबाद, तिघांनाही कोरोना झाला. पैसे संपत्तीची कमतरता नाही,
पण त्या हैदराबादमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये रूम मिळत नव्हती, बेड मिळत नव्हता. माझा फोन केला, मी सहजपणे जो फोन जसा समीर भाऊ घेतात तसा मी प्रयत्न करतो की फोन घेतला पाहिजे, मदत केली पाहिजे, कारण हीच संधी आहे. पुन्हा तर 83,99,999 योनीमध्ये आपल्याला आयुष्यात पुन्हा दुसरी संधी नाही आहे काय करण्याची. ही एकच संधी आहे त्या पूर्ण जन्मासाठी योग्य पुण्याचं धन संग्रह करण्याची. आणि मी मग आठवतं की त्यांनी मग खूप विरोध केला होता प्रत्येक निवडणुकीत. पण मग मी तिथं माझे एक मित्र होते जे आमदार होते, त्यांना फोन केला, त्यांना सांगितलं कुछ भी करो, कारण हीच तर खरी परीक्षेची वेळ आहे की यापेक्षा मोठी संधी नाही की आपल्या विरोधकाला मदत केल्यानंतर मला वाटतं की त्याचा एक आनंद अजून जास्त असतो. आणि मी त्याला मदत केली. त्या कुटुंबाला एका चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही एक रूम मिळवून दिली. त्याचे धन्यवादाचे फोन आले, मीही विसरलो, कारण शेवटी रोजच आपण मदत करायचो, मीही विसरलो. एक 10 दिवसांनी ज्याला मी मदत केली त्याचे मित्र आले माझ्या ऑफिसमध्ये. मला म्हणाले भाऊ थोडं बाहेर येता का. अरे म्हणलं सांग ना काय. नाही, एक 5 मिनिटं फक्त बाहेर या. मला ऑफिसच्या बाहेर घेऊन गेले. त्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्या 10 दिवसामध्ये हैदराबादमध्ये चांगलं झाल्यानंतर एक ॲम्ब्युलन्स नवीन कोरी विकत घेतली, त्याच्यावर माझं नाव टाकलं आणि ती मला पाठवली की भाऊ ही ॲम्ब्युलन्स आता मी तुमच्या सुपूर्द करतोय, तुम्हाला जागा द्यायची त्याला द्या. मी मनात विचार केला की या कोरोनाच्या संकटामध्ये कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते. म्हणजे आपण या शतकात या सहस्त्रकात जन्म घेतला असं अभिमानाने सांगतो. आपण अभिमानाने सांगतो कि हम उस युग के साक्षीदार है जेव्हा संगणकाचा जन्म झाला, कॅम्प्युटरायझेशन आहे, बटन दाबली की तिकडे आपलं पत्र जातं. आता कबूतर जा 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 म्हणायची गरज नाही, फक्त बटन दाबली की अमेरिकेत पत्र जागं. या युगाचे आपण साक्षीदार आहोत. आपल्याला अभिमान वाटायचा की आम्ही 20वे शतक, 21वे शतक, 2 शतक बघितले. आम्ही मागचं एक सहस्त्रक बघितलं, आता पुढचं सहस्त्रक बघतोय. पण त्या क्षणी देवाने सांगितलं की हो तो विज्ञान युगात गेला पण मानवतेचा धर्म विसरला. आणि मग लहानपणी आमच्या शाळेत एक शब्द म्हणायचे की माटी के पुतले तुझे इतना गुमान क्यों है. माटी के पुतले तुझे इतना गुमान क्यों है. खरंच ते शब्द आठवायला लागले. आणि मग आता एक मोठी जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधींवर आली आहे. समीर भाऊ तर आपली लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी उत्तम पद्धतीने पूर्ण करताय. पण जो जो लोकप्रतिनिधी उपस्थित असेल त्या सर्वांची जबाबदारी आहे. पैशाची कमतरता नाही आहे. मी बघितलं, मी माझ्या जिल्हाधिकाऱ्यांशी जेव्हा बोलतो की या कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करायचा आहे, ते म्हणतात पैसे. म्हणतात पैशाची कमतरता महाराष्ट्रात नाही. आणि जेव्हा मी त्यांना आकडे सांगितले की आरोग्यासाठी इतके पैसे उपलब्ध आहे, आणि म्हणून मी पुन्हा एकदा समीर भाऊ आणि तुमच्या लक्षात आणून देतो की आज तर तुम्ही ॲम्ब्युलन्स दिल्या, पण माझी अपेक्षा, आग्रह आणि विनंती आहे की या कोरोना महामारीच्या या संकटात, आपत्तीत, या आपत्तीला इष्टापत्ती करा. 26 मे 2014 देश गौरव, विश्व गौरव नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे
आरोग्य या विषयाला महत्व प्राप्त व्हायला लागलं. स्वातंत्र्यानंतर 6 एम्स होत्या. या 7 वर्षात नवीन 13 एम्स सुरू झाल्या. कधी आंतरराष्ट्रीय योग दिवस, जे योगशास्त्र, योगाभ्यास, योग जे आमच्या देशात 5000 वर्षापूर्वी, ज्याचा उल्लेख भगवद्गीतेत पतंजली ऋषींनी ही योगविद्या दिली. आश्चर्य वाटेल की पंतप्रधान झाल्यावर ऑक्टोबर महिन्यात 2014च्या संयुक्त राष्ट्र संघात 175 देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. आणि वर्षातला सर्वात मोठा दिवस 21 जून, जेव्हा उत्तरायण संपतं, दक्षिणायन सुरू होतं, तो 21 जून हा दिवस निवडला. की आयुष्य याच दिवसासारखं सर्वात मोठं करायचं असेल तर आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या माध्यमातून समाजामध्ये योगाभ्यास व्हावा. इथंच थांबलं नाही. गरिबांचं जीवन म्हणजे जगायचं म्हणून जगत असतात, आत्महत्या करणं पाप आहे म्हणून मृत्यूची वाट बघत असतात. असं आयुष्य. संकट आलं आरोग्याचं, तब्येत खराब झाली, काय व्यवस्था. या ठिकाणी सुद्धा माननीय देशगौरव विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना आणली. 5 लाख रुपयाचा आरोग्य सुरक्षा विमा कवच दिलं. 10 कोटी लोकांनी या क्षणापर्यंत फायदा घेतला. हे सुरक्षा कवच 50 कोटी लोकांपर्यंत आहे. इथंच थांबले नाही. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये प्रत्येक पीएससी वेलनेस सेंटर झाली पाहिजे. या देशामध्ये प्रत्येक पीएससी हे आरोग्यदायिनी केंद्र झालं पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या सर्वांचं लक्ष जरा या ठिकाणी कमी आहे. शेवटी एखादी योजना तयार होते, निर्णय होतो, निधी असतो, पण त्या निधीचा शेवटच्या व्यक्तीच्या जीवनापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आपले जरा रस्ते थोडे नॅरो आहे. याला सुद्धा हायवे करण्याची आवश्यकता आहे. माझी तर आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की या कोरोनाच्या संकटात 1,37,000 लोकांना महाराष्ट्रामध्ये आपला जीव गमवावा लागला. रोज आकडे वाढत आहे. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. घरी 3 वर्षाचा मुलगा आहे, 4 वर्षाची मुलगी आहे, आईचा वडिलाचा मृत्यू झाला आणि एकुलती एक 85 वर्षाची आजी आहे. एक क्षण मनात विचार करा, 10 टन एसीच्या सभागृहात सुद्धा आपल्याला घाम आल्याशिवाय राहणार नाही. किती 85 वर्षाची वयोवृद्ध आजी, जिच्या हातात काठी आहे, 3 वर्ष आणि 4 वर्षाच्या त्या नातवांना तिने सांभाळायचं कसं. अजूनही अनेक प्रश्न आहे, समस्या आहे, ते आपल्याला पोहोचवाव्या लागतील. सरकारपर्यंत सांगण्याची आवश्यकता आहे. सरकार याचा अर्थ की आपण सरकारच्या कोणत्याही नेत्याच्या खिशातून पैसे मागत नाही की तू जमीन विक, तू दागिने विक, तू घर विक, तू प्लॉट विक, तुझा अपार्टमेंट विक, तुझी इमारत विक. ही मागणी आपण करत नाही. आपण कोणत्याही मंत्र्याकडे जातो तेव्हा त्या मंत्र्याला असं सांगत नाही की तुझी 10 एकर जागा विक आणि पीएससी सेंटरला मदत कर. आपण हेच सांगतो की तिजोरी जनतेची आहे, हा जनतेच्या हक्काचा पैसा आहे आणि जनतेच्या हक्काच्या पैशातून जनतेचं हित होत नसेल तर मग लोकशाहीचं वस्त्रहरण मात्र आम्ही होऊ देणार नाही. ही भावना आम्हाला तुम्हाला मनामध्ये चेतवण्याची आवश्यकता आहे. आज राज्यामध्ये 6,500 कोटी वॅक्सिनेशनचे वाचले. 6,500 करोड वॅक्सिन तर केंद्राने फुकट दिली. मी मागे लागलोय की 6,500 कोटी हे आरोग्यासाठी खर्च करा. आता पैसे वाचलेच ना वॅक्सिनचे. केंद्र सरकारने डिझास्टर मध्ये 4,294 कोटी रुपयाच्या प्लॅनला मान्यता दिली. ज्या डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये 25% राज्याचे आणि 75% केंद्राचे असतात. यापैकी 50% हे याच कोरोनाच्या लढाईसाठी खर्च करण्याचा आदेश आहे. अजून खर्च झाले नाही आहे. जागरूकपणे लक्ष द्या की हा पैसा आपल्या पीएससी पर्यंत येतो आहे की नाही.
की कुठं मधामध्ये एखादा आधुनिक शुक्राचार्य हे पैसे अटकवताय आणि आधुनिक शुक्राचार्य विदर्भाच्या हक्काचे पैसे अटकवत असेल, आरोग्याच्या हक्काचे पैसे अटकवत असेल, तर त्या शुक्राचार्याचा डोळा दर्भानी फोडगा, या शुक्राचार्याचा डोळा विदर्भाच्या सामाजिक मनाच्या कार्यकर्त्यांनी फोडगा पाहिजे, ही माझी या निमित्ताने अपेक्षा आहे. आपण 11,035 कोटीची डीपीडीसी राज्याची घोषणा केली पॅकेजची. त्या पॅकेज मध्ये तुम्ही सांगितलं की 11,035 कोटी पैकी 3300 कोटी आम्ही आरोग्यासाठी देऊ. जरा जिल्हाधिकाऱ्यांना विचारा की या जिल्ह्याच्या डीपीडीसी पैकी 30% आरोग्यासाठी खर्च झाले की नाही. काल मी जिल्हाधिकारी महोदयांना घेऊन बसलो चंद्रपूरच्या, आणि माझ्या लक्षात आलं की सारी तरफ सामसूम दिख रहा है. काही लोकांना नियम माहित नाही, काही लोकांना नियम माहिती आहे, पण हमदर्द का टॉनिक सिंकारा ते काही उत्साहात नाही, एनर्जी नाही, ऊर्जा नाही, सुस्त बसल्या, जनता त्रस्त आहे. आणि काही अधिकारी, मी सर्व अधिकारी म्हणत नाही, कारण काही अधिकाऱ्यांनी हातावर प्राण घेऊन या संकटात रुग्णसेवा केली. कोरोना योद्धा म्हणून हा माझा परिवार आहे, हा रुग्ण माझ्या परिवाराचा हिस्सा, असं काम केलं. पण काही अधिकारी पत्थर के सनम चित्रपट होता, त्या चित्रपटाच्या हिरो सारखे पत्थर का सीना घेऊन काम करताय. मग अशा प्रसंगात आम्हाला जनतेने निवडून दिलं ते विजिटिंग कार्ड छापण्यासाठी नाही, आम्हाला जनतेने निवडून दिलं ते घरासमोर पाटी लावण्यासाठी नाही, आम्हाला जनतेने निवडून दिलं ते आम्हाला फक्त पद हे पदाचं मुकुट लावण्यासाठी नाही. आणि मी तर या विभागाच्या जनतेला धन्यवाद देऊ की या विभागाच्या जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यासारख्या कोहिनूर हिऱ्यापेक्षा किमती अशा नेतृत्वाला निवडून दिलं की जे कोहिनूर हिऱ्यापेक्षा माझ्यासाठी किमती आहे. असे लोकप्रतिनिधी या मतदारसंघात आमदारापासून जिल्हा परिषद पासून पंचायत समिती, नगर परिषद सभापती म्हणून निवडून दिलं आहे. मी या निमित्ताने हेच विनंती करण्यासाठी आलो आहे, सांगायला आलो आहे की पैशाची कमतरता महाराष्ट्रात नाही. 3300 कोटी हे डीपीडीसीचे आरक्षित केलेले पैसे आहे. 2100 कोटी डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आहे. आरोग्य विभागाचं बजेट आहेच आहे, मेडिकल एज्युकेशन विभागाचं बजेट तेही आहे. केंद्र सरकारने जेव्हा श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी आमच्यामध्ये नाही, जेव्हा असा विषय आला की आरोग्य हा विषय कोणाचा, तर संविधानामध्ये आरोग्य हा विषय राज्याचा आहे. पण तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी संविधानातले जे राज्याचे विषय होते विशेष बाब म्हणून त्या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय केला. त्यापैकी एक विषय होता नॅशनल हेल्थ मिशन, NRHM, नॅशनल रूरल हेल्थ मिशन. हे दोन मिशन श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी आरोग्यासाठी सुरू केले. सर्व शिक्षा अभियान, शिक्षण हा विषय राज्याचा होता, पण माननीय अटलजींनी सर्व शिक्षा अभियान यालाही पैसे द्यायला सुरुवात केली. आणि माननीय गडकरीजी एक सामान्य कार्यकर्ते होते. माननीय गडकरीजी माजी राज्याचे बांधकाम मंत्री होते, पण त्यांचा नाव लौकिक इतका झाला होता की तेव्हा श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी माननीय गडकरींना एक आमदार असतानाही निमंत्रित केलं. माननीय गडकरींसोबत मलाही जाण्याचा योग आला. सुधेंद्र कुलकर्णी आज जे भाजपचा विरोध करतात, पण ते अटल बिहारी वाजपेयींच्या मार्गदर्शक मंडळात होते. आणि विषय आला माननीय गडकरीजींनी या देशाच्या ग्रामीण भागाचे रस्ते जोडण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा असं सांगितलं. सुधेंद्र कुलकर्णी म्हणाले, अरे अपना विषय नहीं है, हे जे पंतप्रधान ग्राम विकास योजना है ही माननीय अटलजीची देन आहे.
पण या अटकजीची देण ही माननीय गडकरींनी सुदेंद्र कुलकर्णीशी त्या बैठकीत मांडत सांगितलं की गांव का रास्ता ये राज्यों के अधिकार में होगा। पण आज स्वाधीनता के बाद भी हम गांव को जोड़ने वाला 12 रास्ता नहीं कर पाए। हमको ये करना होगा, चाहे संविधान में ये राज्य का अधिकार होगा, मगर इस समय केंद्र ने उसमें आगे जाना चाहिए। आणि तेव्हा पंतप्रधान ग्राम विकास योजना ही नवीन योजना जन्माला आली जी राज्याची होती। आणि आज जेव्हा मी विधानसभेत प्रश्न विचारतो तेव्हा भाजपचं सरकार येण्याच्या ऐवजी अगोदर म्हणजे आपलं सरकार 96 गा 13 दिवसाचं, 98 गा 13 महिन्याचं आणि 99 गा 5 वर्षाचं आलं। पण 98च्या अगोदर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या राज्यामध्ये महाराष्ट्र प्रगत राज्य, पण या महाराष्ट्र राज्यात फक्त 61% गावं ही 8 माही किंवा 12 रस्त्यांनी जोडल्या गेली होती। आज हे अभिमानाने आपण सांगू शकतो की 99.99% रस्ते हे 8 माही किंवा 12 याचा अर्थ WBM किंवा डांबरी किंवा सिमेंट रस्त्यांनी जोडल्या गेले आहे। हे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी या देशाच्या ग्रामीण भागाची सेवा करण्यासाठी केलेला हा निर्णय होता। आज आपल्याला हाच वारसा पुढे न्यायचा आहे आणि हा वारसा पुढे नेताना मी निश्चितपणे सांगेल की समीर भाऊ तुमचं काम हे कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे। इतर लोकांनी आपल्या या कामापासून काही मंत्र घ्यावा असं काम आहे। आज आपण या 7 ॲम्ब्युलन्स लोकार्पित करत असताना मी हृदयापासून मनापासून तुम्हाला शुभकामना देतो, तुमच्या मतदारसंघाच्या विकासालाही शुभकामना देतो। इथं आल्यानंतर आमचे संचलन करणारे मित्र म्हणाले की भविष्यात तुम्ही मंत्री व्हावं, ते जे व्हायचं ते देव ठरवतील। पण एक गोष्ट निश्चित सांगतो की मंत्री असेल, आमदार असेल की माजी कार्यकर्ता असेल, हिंगणघाटच्या जनतेच्या प्रश्नासाठी समीर भाऊ जेव्हाही आवाज देईल त्या आवाजामध्ये मीही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हा विश्वास व्यक्त करतो। आणि समीर भाऊला शुभकामना देत तुम्ही आजपासून 7 ॲम्ब्युलन्स दिल्या, आता जबाबदारी घ्या की हिंगणघाट विधानसभेच्या PSC या अतिशय उत्तम आणि आदर्श व्हाव्या। आणि यासाठी सुद्धा माझी सहकार्याची गरज असेल तर मी पूर्ण शक्तीने या मतदारसंघाच्या सेवेसाठी तत्पर राहील हा विश्वास व्यक्त करतो।